नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी काय? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण गुलकन केबल नेटवर्क पोहोचलेला आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधून आपण अनुभवत आहोत माई पुरस्कार सोहळ्यातले धमाल क्षण. कालच्या आणि परवाच्या भागात आपण ते क्षण अनुभवलेले आहेत आणि आजच्या भागात सुद्धा अशीच धमाल आपण करणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहे राजहंस. काय रे ऋषिकेश, हे तुमचं नेमकं तांबड्या पांढऱ्या रश्श्याचं प्रकरण तरी काय आहे? म्हणजे जगात दुसरीकडे कुठेच दोन रश्शे नसतात. यांचं बहुतेक एका रश्श्यावर भागत नाही. ते लई मोठं प्रकरण आहे. नको, मग जाऊ दे, आपण कार्यक्रम पुढे नेऊ. कारण थोडक्यात आणि तू कदाचित तुमचे महापौर 5 वर्षाची टर्म पूर्ण करतील रे, पण तुला थोडक्यात बोलणं जमायचं नाही. चॅलेंज देऊ नकोस मला तू. एक फाईट देईन मी. काय 4 चौकात एक फाईट देईन वगैरे एवढ्या तेवढ्या? आमच्याकडे चहात साखर कमी पडली तरी फाईट देतात लोक. हो, तसंच आहे ते. आणि तांबडा पांढऱ्याचा संबंध नाही असं जगण्यातलं कुठलंच क्षेत्र नाही. तांबडा पांढरा रस्ता नाही आहे, ही जगण्यातली लोकांची प्रणाली आहे. आता जर अति होते म्हणजे सगळ्या क्षेत्रांची काय संबंध असेल त्याचा? तुला असं वाटत असेल ज्या क्षेत्राचा संबंध असूच शकत नाही ते नाव सांग, मी तुला लगेच जाहीर करून टाकतो. कुस्ती. आता कुस्तीचा काय संबंध आहे? त्यात तर लाल फीत आणि निळी फीत असते ना. त्या ग मैदानात ग प्रत्यक्ष कुस्तीत काय होतं, मारामारीमध्ये, फायटिंगमध्ये कोल्हापुरी माणसाच्या नादाला कोणी लागतच नाही. त्याचं कारणच ते आहे. समजा कोणी जर नडला ना तर एका बुक्कीत नाक लाल तरी होतंय, नाहीतर घाबरून समोरच्याचा चेहरा पांढरा तरी पडतोय. तांबडा पांढरा. पुढं बोल. कोल्हापुरामध्ये हॉस्पिटलची संख्या जास्त आहे, इथले डॉक्टर्स जगात फेमस आहेत. त्याचं कारण तांबडा पांढरा रस्ताच आहे. आपण एक काम करूया, आता कार्यक्रम पुढे नेऊया, कारण का हा आता वाटेल ते बोलतोय. एक मिनिट, मला सांग, शरीरामध्ये महत्त्वाच्या पेशी कुठल्या असतात? तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. तांबड्या पेशी कमी त्यांना तांबडा रस्सा आणि पांढऱ्या पेशी कमी त्यांना पांढरा रस्सा देतात डॉक्टर्स. पेशंट 2 दिवसात बरं होऊन तराट पळत सुटते घरी. एवढंच नाही, अगं बच्चनचे जे सगळे पिक्चर गाजले ना, बच्चनचं करिअर सुद्धा तांबडा पांढरा रस्त्यामुळेच झालेलं आहे. अरे बापरे, एक मिनिट. अरे कोणी आहे का इकडे बॅक स्टेजला? नाही, याला न्या आणि सायकेट्रिस्टला दाखवा. एक मिनिट, आत्ता सिद्ध करतो मी. बच्चनचे पिक्चर गाजलेली नावं काढा मला सांग. कुली, नमक हलाल, डॉन, दीवार, वाटेल तेवढी यादी देतो. कपडे कसे होते बच्चनचे? पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि वर तांबडा कोट. आहे की नाही? पटलं की नाही? तांबडा पांढरा. तर मंडळी, माई पुरस्कार सोहळा आम्ही कोल्हापुरातून तुम्हाला दाखवतोय आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की कोल्हापूर हा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता आपले तिकडे राजहंस रिपोर्टर आहेत, मला त्यांना विचारायचं. राजहंस, मला असं कळलंय की तिकडे बरेच नेते मंडळी सुद्धा आलेले आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? हो, बरेच नेते मंडळी इथे आलेली आहेत आणि ते एकत्र एका स्टेजवर सगळ्यांना दिसणार आहेत. एकत्र एका स्टेजवर पहिल्यांदाच येत आहेत? काय विशेष? नाही, विशेष काय नाही, इथं एकच स्टेज आहे, त्यामुळे ती तरी काय करणार. एका स्टेजवरती एकत्र येणार आहेत, मग भांडण होणार का चर्चा? ते तुम्हीच बघा. कोण येते? कोण येते? थांबा जरा, थांबा. कसं आहे उघडे जोशी? काय बुगडे आणि जोशी? काय मुळात उच्चारांपेक्षा विचार महत्वाचे असतात समाजामध्ये. आणि मी इथे का आलो असेल तुम्हाला माहिती आहे का? नाही, माहित नाही. मी सांगतो, मी एक नवीन संघ स्थापणार आहे. काय म्हणालात तुम्ही? नवीन संघ स्थापणार आहे. संघ स्थापणार आहेत तुम्ही? एवढं मतपरिवर्तन? बघा ना, मला आजपर्यंत कोणी ओळखलंच नाही हो कधी. शी, मग काय मज्जा आहे, कारण तुमचे आणि हवामान खात्याचे अंदाज चुकण्यातच मज्जा आहे ना. किती गंमत आहे. तुम्ही हवाई युद्धामध्ये असता का? हो. जाऊ दे, तुम्हाला सध्या सगळंच माफ आहे. सध्या जोरात चालू आहे, थोड्या दिवसांनी बघू आपण काय ते सगळं होतं व्यवस्थित. सांगायचा मुद्दा काय, मी इथे एक नवीन संघ स्थापणार आहे क्रिकेटचा. नवीनच सांगितलं तुम्ही. का हो? अहो, क्रिकेटचा संघ तुम्हीच स्थापताना मग. अहो, एवढंच नाही, आमच्या गंगावेशीतल्या कॅप्टनला बदललं तर ते तुमच्या सांगण्यावरनं बदललं असा इथल्या लोकांचा समज आहे. कारण तिकडं तुम्ही काय काय बदलता हे फक्त तुम्हीच बदलता हे लोकांना माहिती आहे. कारण गंगा वेशीपासून ते अगदी पार ऑस्ट्रेलियाच्या वेशीपर्यंत तुमचीच सत्ता आहे साहेब. नाही, आता तेच करायचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला जायला काही नवीन खेळाडू मला तयार करायचे आहेत. राजकारणातले काही खेळाडू. अहो काय या राजकारण्यांमध्ये खेळाडू वृत्ती वाढली पाहिजे. अजून मीच साहेब
तुमचे हे नेते खेळाडू येत आहेत, आम्ही जरा निघू काय तू? तुम्ही निघा, थोड्या वेळाने बोलवतो मी तुम्हाला. जा, संजय, तुम्ही निघा. धन्यवाद 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 साहेब. कोण आलाय रे? मीच नाही नाही, मला कळलं नाही तुम्हीच ते, पण एकदा सांगून टाका तुम्ही कोणते. तुम्ही मला नाही ओळखलेत. सांगा, एक प्रोटोकॉल म्हणून सांगून टाका. मी प्रोटोकॉल पाळत नाही. तरीच ही अवस्था आहे तुमची, नाही का? सांगा, नाव सांगा, कोण तुम्ही? मी अजिंक्य राणे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुमच्या पुतण्याने पाय घातला असा मला डाऊट आहे. काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका मला या ठिकाणी वाचवा, काका या ठिकाणी मला वाचवा, आज या ठिकाणी वाचवा काका, आज या ठिकाणी. आलेले आहेत माझे पुतणे, आलेले आहे. आता कोणाची नवीन खोडी काढली तुम्ही? आता कशाला परत वाचवायचंय तुम्हाला? काय केलं? अहो या ठिकाणी काका तुम्ही नीट ऐकलेलं नाही मी काय म्हणलो ते. काका मला वाचवा नाही, काका मला वाच हवा, म्हणजे स्टीव वा, मार्क वा, हे जे बंधू आहेत ते माझ्या जाम डोक्यात गेलेले आहेत. मला त्यांची या ठिकाणी जिरवायची, म्हणून तो मला हवा. काय बोलताय तुम्ही? जाऊ दे आतमध्ये. वेगळं प्रकरण आहे, छान झालेलं आहे बाबा. हे म्हणजे इकडे खूप माणसं आलेली आहे, छान झालेलं आहे, व्यवस्थित असं पायाखाली. अरे काही नाही, पायाखाली ओके उगाच घाबर तुम्ही. अरे बघू अरे बाबरे, एवढी माणसं जमलेली आहेत. छान 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 छान, फारच मंडळी जमलेली आहे तिथे. असू असू दे, चांगली गोष्ट आहे, चांगल्या कार्यक्रमाला आलेली आहे. असू दे अरे ते मगाशी ते कोण काहीतरी बोललंय. तुम्ही या ठिकाणी मी बोलत होतो. बोला बोला, काय म्हणतो? मला त्यांची जिरवायची या ठिकाणी असं म्हणलो. एक मिनिट, याच्यावर मला काहीतरी सुचलेलं आहे. इथून तुम्ही त्यांची कशी जिरवणार, इथून तुम्ही त्यांची कशी जिरवणार आणि कुठल्या धरणामध्ये किती पाणी मुरवणार. चांगलं चांगलं सुचत. अरे हे कशाला आले या ठिकाणी? एक मिनिट, कशाला आले म्हणजे काय? आम्ही असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी, आम्ही असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी ते नातो या. जरा गाण्याचे हौस जरा भागवतो, तुम्ही ओरडायला असू दे. आम्ही असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी, आमची साधी राणे उच्च विचारसरणी. असं आहे ते. कसली आली आहे साधी विचारसरणी? आरशात बघून कधी बघितलं का स्वतःला पाणी? अरे मला कविता आली, मला कविता आली. तुम्हाला कितीही कविता येऊ दे, तुम्हाला कोणीही साहित्य संमेलनाला बोलवणार नाहीये. हे बरोबर आहे. तुम्हाला नाही मिळणार कवितेची डिग्री, तुम्हाला नाही मिळणार कवितेची डिग्री. साहेबांशी मी आहे आगरी. काय काय या ठिकाणी होणार आहे कोणाला? अच्छा असला इकडं ऍग्रिकल्चर मिनिस्टर असताना आगरी कोण बोलला? उगाच म्हणा इरिगेशन होईल असं वागू नका. म्हणा कुणी आवाड देऊ नका. आव्हान असं म्हणायचंय त्यांना या ठिकाणी. नाही तसा प्रश्न नाही आहे. आपण या संबंधीचा जो विचार आहे तो सगळा नंतर करूच या. पण आधी मुद्दा असा आहे की हा